माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं म्हणजे काय हो? एखाद्या हिंस्र प्राण्यामधला आणि मनुष्यामधला फरक जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला माणूस म्हणजे काय हे कळणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आघाडीवर आहोत, परंतु माणूस बनण्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही पिछाडीवर आहोत. हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. नीतिमूल्ये मनुष्याच्या उपजत जीवनाचा भाग नाही आहे. मग मनुष्याच्या उपजत जीवनाचा भाग काय आहे? त्याचा स्वभाव आहे. मानवाला समाजामध्ये बांधून ठेवण्यासाठी जी पद्धती आहे त्याला नीती असं म्हणतात. ती तत्व आहे. म्हणून मनुष्य म्हणून जगत असताना मनुष्याची व्याख्या माणसाला आज समजणं फार गरजेचं आहे. आमच्या पुढच्या पिढ्यांना काय व्हायचं असं म्हणताना पहिलं त्याला हे सांगितलं, पहिला तू माणूस हो. एक चांगला कलेक्टर एक चांगला माणूस असेल याची कुठली खात्री नाही, पण एक चांगला माणूस एक चांगला कलेक्टर असू शकतो, चांगला डॉक्टर असू शकतो, चांगला इंजिनियर असू शकतो, चांगला शेतकरी असू शकतो, एक चांगला बिझनेसमॅन असू शकतो, चांगला कर्मचारी असू शकतो, काही पण असू शकतो. पहिला तो एक चांगला माणूस पाहिजे. प्रकृतीबरोबर जो जगतो तो माणूस आणि विकृतीबरोबर जो जगतो तो राक्षस. एवढं सोपं आहे. ज्या वेळेस आपण माणूस म्हणून जगायचा विचार करतो त्यावेळेस आम्ही पहिलं माणूस म्हणजे काय हे तर समजून घेतलं पाहिजे ना. ती तुमच्यामधली मानवता माणुसकी अशी उत्तम बनून वाहिली पाहिजे रे बाहेर. आणि ती जर ओथंब बनून बाहेर व्हायला लागली ना, तुमचा अहंकार त्याच्यामध्ये केव्हा विरघळून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. आणि मग जेव्हा अहंकार विरघळून जातो तेव्हा मी श्रेष्ठ नाही, माझं कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे, हे जीवन कोणाच्या तरी उपयोगाला आलं पाहिजे रे, हे की नाही. आणि अशी इच्छा तयार होते. आणि म्हणून मनुष्य म्हणून आमचा जन्म कशासाठी आहे? सेवेसाठी आहे, मदतीसाठी आहे, शेअरिंगसाठी आहे. आणि हे ज्या दिवशी आम्हाला कळलं त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने आमचा स्वभाव ओळखला. मित्र हो, माणसाशी माणसाने माणसासम वागणे हे गीत लिहिण्याची गरज का निर्माण झाली? नक्कीच माणूस माणसाबरोबर माणसासारखं वागत नसेल म्हणूनच लिहावं लागलं. आठवण करून द्यावी लागली, अरे माणसा तू माणसाबरोबर माणसासारखं का वागत नाहीस? माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं म्हणजे काय हो? मग त्यासाठी माणसामधला जनावरांमधला फरक आम्हाला कळायला पाहिजे. एखाद्या हिंस्र प्राण्यामधला आणि मनुष्यामधला फरक जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला माणूस म्हणजे काय हे कळणार नाही. आज आपण 21व्या शतकामध्ये आपण जगत असताना तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली, विज्ञानामध्ये प्रगती केली, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आघाडीवर आहोत, परंतु माणूस बनण्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही पिछाडीवर आहोत. हे सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. माणुसकी हा माणसाचा स्वभाव आहे. मग माणुसकी म्हणजे काय हो? माणुसकी म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागायचं. अरे पण नेमकी माणूस म्हणजे काय? मग याची व्याख्या करताना संवेदनशीलता, करुणा, प्रेम आणि आपल्यासारखं दुसऱ्याची जाणीव निर्माण करून घेणं हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आज प्रत्येक आईवडील आपल्या मुलाला काहीतरी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोणाला वकील बनायचं आहे, कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला क्लास 1 ऑफिसर, CA बनायचं आहे, बिझनेसमॅन बनायचं आहे. प्रत्येकाला काहीतरी बनायचं आहे, पण ते बनणं जे आहे ते ज्याच्यासाठी आहे तो माणूस आहे. मग जर माणसासाठी तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बनायचं आहे, मग तो माणूस तुमच्याकडे आहे का? हा पहिला प्रश्न मूळ आहे. तर आमच्याकडे वकील भरपूर आहे, डॉक्टर भरपूर आहे, एकदम तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. असाध्य आजार देखील ते अतिशय सहजपणे बरा करता. अतिशय गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया ते अतिशय निष्णातपणे सहजपणे करून दाखवता, त्या रुग्णाचे प्राण वाचवता. निष्णात वकील आहे. सत्यमेव जयते हे फक्त अशोक स्तंभावर आहे. पण त्या वकिलाकडे ती संवेदनशीलता तुम्हाला पाहायला मिळेल का? माणूस नावाच्या प्राण्याची संवेदनशीलता वकिलाकडे असते का? त्याच्याकडे असतो अहंकार. जणू काही त्या विश्वामध्ये परमात्म्यानंतर तोच न्यायनिवाडा करणार आहे. त्याच्याकडे अधिकार आहे कोण सत्य आहे कोण असत्य हे ठरवण्याचा. सच का झूठ और झूठ का सच करने वाला जो ज्ञान है वो वकील के पास होता है. परंतु मनुष्य हे विसरला
की ज्या संविधानावर हे कायदे आणि हे सगळं न्यायपीठ चालतं, त्याच्या पलीकडे पण एक संविधान आहे. ते संविधान प्रकृतीचं आहे. माणसाच्या संविधानामध्ये नीतिमूल्यांना फार महत्त्व आहे. नीती म्हणजे पद्धती. आम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये आम्ही कसं राहिलं पाहिजे, ह्याच्यासाठी जी काही पद्धती ठरवून दिली त्याला आम्ही नीती असं म्हणतो. आणि त्या नीतीसाठी काही नियम आहे. लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे, उद्धटपणे बोलू नये, दुसऱ्याची मदत करावी, कष्ट करावे, प्रामाणिक असावं, वेळेचं भान ठेवावं, सौजन्यशील असावं, कामाची प्रतिष्ठा असावी. अशा प्रकारची नीतिमूल्ये आम्हाला 10 नीतिमूल्ये शाळांमध्ये शिकवली जातात. कारण ती सामाजिक रचनेचा एक घटक आहे. नीतिमूल्ये मनुष्याच्या उपजत जीवनाचा भाग नाही आहे. मग मनुष्याच्या उपजत जीवनाचा भाग काय? त्याचा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय? स्वतःचा जो त्याचा स्वभाव आहे, भाव आहे, तो भाव जो आहे तो म्हणजे करुणा आहे, प्रेम आहे, संवेदनशीलता आहे, दुसऱ्याची काळजी आहे, आपल्याबरोबर दुसऱ्याचं देखील भलं झालं पाहिजे ही भावना आहे. आज लोक दानधर्म करता, एकमेकाला मदत करता, ट्रस्ट काढली जाते. गव्हर्नमेंटने सुद्धा नियम केलेले आहे की जी ट्रस्ट आहे तिला सूट मिळते, टॅक्समध्ये सूट मिळते. ट्रस्टला देखील भरभरून मदत करावी ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटसुद्धा प्रेरणा देतं. ट्रस्ट या शब्दामध्ये काय आहे? विश्वास आहे. तिथं सुद्धा नीती आहे. म्हणजे ती ट्रस्ट कशाकरता स्थापन केलेली आहे? सेवाभावाने केलेली आहे. सेवाभावी संस्था. ट्रस्टला मराठीमध्ये अर्थ विश्वस्त आपण ज्याला म्हणतो संस्था, जिथं विश्वास ठेवला जाऊ शकतो. कशावर विश्वास ठेवायचा आहे? सेवाभावावरती विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, मग हे जे नीतिमूल्य आहे, हे तत्त्व आहेत, ही सर्व सामाजिक रचनेचा भाग असून मानवी रचनेचा भाग नाही आहे. मानवाला समाजामध्ये बांधून ठेवण्यासाठी जी पद्धती आहे त्याला नीती असं म्हणतात. ही तत्त्व आहे. आणि म्हणून नीतिमत्तेने वागा असं माणसं एकमेकाला म्हणतात. नीतिमत्तेने वागा म्हणजे काय रे बाबा? एका माणसाकडून दुसऱ्या माणसावर अन्याय होऊ नये असं वागा. परंतु एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करा हे तर काही नीतिमूल्य नाही आहे कुठे. सौजन्यशीलतेचं नीतिमूल्य आहे. सौजन्यशील राहा, सगळ्यांशी आदराने वागा, सौजन्य ठेवा, म्हणजे सगळ्या जनांना सारखं समजून जगा. सौजन्य म्हणजे हां. परंतु तिथे प्रेम, करुणा, सेवा यांचा काही संबंध नाही. म्हणून मनुष्य म्हणून जगत असताना मनुष्याची व्याख्या माणसाला आज समजणं फार गरजेचं आहे. आमच्या पुढच्या पिढ्यांना काय व्हायचं असं म्हणताना पहिलं त्याला हे सांगितलं, पहिला तू माणूस हो. तुला काही नाही बनता आलं तरी चालेल, पण तू एक चांगला माणूस हो. मी नेहमी म्हणत असतो, एक चांगला कलेक्टर, एक चांगला माणूस असेल याची कुठली खात्री नाही, पण एक चांगला माणूस, एक चांगला कलेक्टर असू शकतो, चांगला डॉक्टर असू शकतो, चांगला इंजिनियर असू शकतो, चांगला शेतकरी असू शकतो, एक चांगला बिझनेसमॅन असू शकतो, चांगला कर्मचारी असू शकतो, काही पण असू शकतो. पहिला तो एक चांगला माणूस पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, तुमच्यातील जी मानवता आहे, माणुसकी जी आहे, ती जर भरभरून वाहत असेल तर तुम्ही आजूबाजूचं जे जीवन आहे, मग ते जीवन फक्त माणसापुरतं अपेक्षित आहे का? नाही. वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव असतील, या सर्वांच्या प्रती त्याच्या मनामध्ये मदतीचा हात असेल. आणि तो त्याला असा निर्माण करावा लागत नाही. हा काही नीतिमत्तेचा भाग नाही आहे असं ते आम्हाला सांगतात. तो स्वभाव आहे माणसाचा. तुम्ही जर गुजरातमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे पक्षालय बघायला मिळतात. मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी तिथे पक्ष्यांसाठी प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची मिनार उभारली जातात ज्याच्यामध्ये पक्ष्यांना बसण्याची, खाण्याची, पाणी पिण्याची सोय केलेली असते. उन्हाळ्यामध्ये तिकडचं टेम्परेचर 40-45 डिग्रीच्या पुढे जातं, जेव्हा पक्षी अत्यंत अडचणीमध्ये असतात. अशा वेळेस त्या पक्ष्यांसाठीची ती व्यवस्था त्या लोकांनी केली आहे. तिकडच्या भागामध्ये प्राण्यांसाठी कुठल्या प्रकारचं बंधन नाही आहे. गळ्यामध्ये, गाईच्या गळ्यामध्ये तिथे दावं घातलं जात नाही, त्याला बांधलं जात नाही.
गाई ही लक्ष्मी आहे आणि म्हणून तिला पूजलं जातं. मग जिची आम्ही पूजा करतो, पूजतो, तो आम्ही महाराष्ट्रामध्ये पण पूजतो. परंतु तिथे तिला एवढा आदर आहे की तिला फटका मारला जात नाही, तिला उसकलं जात नाही, तिच्या गळ्यामध्ये बंधनसुद्धा घातलं जात नाही. का? कारण ती लक्ष्मी आहे. नुसतं लक्ष्मी म्हणायचं आणि तिला पायदळी तुडवायचं, गरजेपुरतं जवळ करायचं आणि नंतर लाथा मारायच्या, ही पद्धती नाही. मग तिथे माणुसकी का आहे? माणसं साधी भोळी का आहे? त्याचं कारण आहे, कारण ती माणसं अजूनही माणूस म्हणून जगता. पैसा दुय्यम आहे, जीवनाचा आनंद महत्त्वाचा आहे. म्हणून आजूबाजूचं जे जीवन आहे, गाय असतील, पक्षी असतील, ह्यांची काळजी घेतली जाते. तुमच्या शेतांना कुंपण आहे, गाई मात्र मोकळी आहे. बाकीच्या देशामध्ये शेतं मोकळी आहे आणि गाईला बंधन आहे, ती कुंपणात आहे. आम्ही ओपन गोठा जरी म्हटलो तो साईडनी पॅकच केलेला असतो की हो, हां, बंदिस्त असतो की नाही. म्हणजे आम्ही तिला बांधलेलंच आहे, फक्त थोडंसं अंतर ठेवून बांधलं आहे. तिला मोकळं फिरता पण आलं पाहिजे. तिला असं नाही वाटलं पाहिजे बांधलेलं आहे. फार लांब गेली का मग कळलं पाहिजे, अरे बांधलेलं आहे आपलं. नजर कैदेमध्ये, नजर कैदसुद्धा कैदच आहे ना. पण नजरेपासून बाजूला जाणार नाही एवढ्या कैदेमध्ये ठेवायचं म्हणजे नजर कैदेमध्ये. मित्रांनो, ही माणुसकीचं लक्षण नाही आहे. आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये गाई जर वांज झाली आणि तिला जर बाळ होत नसेल तर तिला खाटकाला विकलं जातं. लहान पारडी जन्माला येतात, लहान जर गोरा जन्माला आला तर त्याला तात्काळ स्लॉटर हाऊसला विकलं जातं, कत्तलखान्यामध्ये त्याला विकलं जातं. ही फार दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट माणूस का करू शकतो? कारण त्यातला माणूस हरवला. मग तुमच्यातला माणूस जर जिवंत असेल तर एखाद्या प्राण्याचा जीव जाताना तुम्ही जर पाहिला तर तुमचा जीव कासावीस व्हायला पाहिजे. आम्ही त्याचा व्हिडिओ काढतो आणि व्हायरल करतो. एखाद्यावर अन्याय होत असेल, एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर आम्ही त्याचं शूट काढतो आणि आवाहन करतो यांना मदत करा. मग तू काय करतो तिथे? हां, आणि मी सोशल मीडियावरती त्यांची सोय करतो. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं म्हटलं जातं 1000 वर्ड टॉक्ड बेटर दॅन 1 स्टेप वॉक्ड. हजारो शब्द बोलण्यापेक्षा एक पाऊल उचला ना, ते उत्कृष्ट आहे. मग मदतीचा एक हात आपण जेव्हा पुढं करतो ना, तो तुमच्या नीतिमत्तेचा भाग नाही आहे, तर तो तुमच्या स्वभावाचा भाग असला पाहिजे. तुमच्या प्रदर्शनाचा भाग नसला पाहिजे, तुमच्या दर्शनाचा भाग असला पाहिजे. प्रभावाचा भाग नसला पाहिजे, स्वभावाचा भाग असला पाहिजे. ही जी पद्धती आहे ना, याला माणुसकी असं म्हणतात. माणसामध्ये दया असते, तो निर्दयी नसतो. माणसामध्ये संवेदनशीलता असते, तो कठोर नसतो. माणसामध्ये करुणा असते, त्याच्यामध्ये शत्रुत्व नसतं, द्वेष नसतो. मग द्वेष निर्माण जेव्हा होतो तो माणूस नाही राहत, तो राक्षस बनतो. आणि मग हे राक्षसत्वाचं जे कारण आहे त्याचं मूळ नीतिमत्ते आहे, मध्ये आहे. जेव्हा तुम्हाला नीतितत्वाच्या नावाखाली, नीतिमत्तेच्या नावाखाली जाणीवपूर्वक तुम्हाला शिस्तीमध्ये ठेवलं जातं, एक दिवस तुम्ही बंड करून उठता आणि ती शिस्त मोडून टाकता. परंतु तुमच्या आतून जर इच्छा असेल माणूस बनण्याची तर तुमच्यामधून करुणा आपोआप बाहेर पडते. सद्गुरू आम्हाला आज असं सांगता की जीवनामध्ये आज आमच्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर प्रकारची प्रोफेशनल्स बघायला मिळतील, भरपूर प्रकारचे बिझनेसमॅन बघायला मिळतील, परंतु माणूस मात्र शोधावा लागतो. आणि हे माणुसकीचं जर उदाहरण बघायचं बसलं तर मग साने गुरुजींचं उदाहरण समोर डोळ्यासमोर येतो. त्यांच्या आईचं उदाहरण डोळ्यासमोर येतो. श्यामची आई, श्यामची आई श्याम बाळाला म्हणते, बाळा, माणसाने माणसासारखं वागावं. मग ते विचारतं, बाळ कसं वागावं आई? मग आई त्याला वेळोवेळी धडा देते. मग एकदा असंच आंघोळ करताना आंघोळ केली अंगणामध्ये आणि घरामध्ये जाताना माती होती खाली. छोटा श्याम बाळ म्हटला, आई ग,
तुझा पदर खाली पसर. माझे जे पाय आहे ते मातीनं खराब होत आहे. आईने पदर पसरला आणि श्यामबाळ त्याच्यावरून चालत चालत घराच्या अंगणामध्ये पोहोचायला लागला. तर आई त्याला म्हटली, बाळा, श्यामबाळा, जसा तुझ्या पायाला घाण लागू नये म्हणून तू जपतोस ना, तसं तुझ्या मनाला घाण लागू नये म्हणून पण जप. मग यालाच माणुसकी असं म्हणतात. बरोबर आहे. मग माणुसकी हा माणसाचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे तुम्ही जर जगायला लागला तर तुम्हाला नीतिमत्तेची गरज नाही. नीतिमत्ता हा एक सामाजिक घटक आहे आणि स्वभाव हा आंतरिक घटक आहे, प्राकृतिक आहे. मग जीवनामध्ये आज आम्ही ज्या पद्धतीने जीवन जगतो, आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांसमोर ज्याप्रमाणे आदर्श निर्माण करतो, ते आदर्श माणसाला माणूस बनवणारे असले पाहिजे. ते आदर्श माणसाला की यंत्र बनवणारे आहे. आज सगळे आईबाप आपल्या मुलांच्या उत्पन्नावर डोळा ठेवून असतात. किती पगार आहे रे तुझा, तुला किती प्रमोशन भेटलं, किती पगार वाढला तुझा. तर शेतकरी असेल तर त्याला विचार, तुझं किती भाव मिळाला, तुला किती पैसे झाले. अरे पण तू बाजारात गेला होतास, तू जेवलास का रे, तू पाणी पिलास का रे तिकडं, हे नाही विचारत. तू शेतीमध्ये किती यश मिळवलं, तू नोकरीमध्ये किती पगार कमवतो, तू बिझनेसमध्ये किती प्रॉफिट केलंस, तू राजकारणामध्ये कुठलं पद मिळवलंस, हे विचारलं जातं कुटुंबामधून. परिवारामधून हे विचारलं जात नाही, आज तू किती लोकांना मदत केली, आज तू दिवसभर आनंदी होतास का, तुझा दिवस कसा छान गेला का, आज तुझ्या हातून एखादं चांगलं काम घडलं का, तू कोणाला मदत केलीस का. अरे असं म्हटलं जातं की हत्तीसारखं मोठे लाकडं फोडून वाहनं यापेक्षाही प्रचंड मोठी कामं करण्यापेक्षा एक छोटंसं काम करा. एखाद्या रडणाऱ्या बाळाला हसवा, परमेश्वर हसेल असं म्हणतात. मदत म्हणजे काय, तुम्ही काही लाकडं वाहून कोणाला फार मोठं काहीतरी हत्तीसारखं अजस्र असं काम करावं अशी अपेक्षा नाही आहे. छोटीशी अपेक्षा आहे, एक छोट्याशा बाळाला हसवा. बघा, स्वतःची किंमत कागदाच्या तुकड्यांमध्ये करू नका. त्या तुकड्यांच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळतं आणि म्हणून तेच आमच्यावरती लहानपणापासून बिंबवलं गेलं. आणि म्हणून आमच्यातला जो माणूस आहे ना, जो निखळ आनंद जगतो, जो कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना दिलं तर चांगलंच आहे, नाही दिलं तर जो दे भला उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. यालाच माणुसकी असं म्हणतात. प्रकृतीबरोबर जो जगतो तो माणूस आणि विकृतीबरोबर जो जगतो तो राक्षस. एवढं सोपं आहे. जर तुम्ही माणूस असाल ना तर नक्कीच तुम्हाला नेहमी दुसऱ्याला काहीतरी मदत करण्याची काय होईल, भावना होईल. तुम्ही काही खात असाल तर दुसऱ्याला शेअरिंग करून घ्यावं असं वाटेल. तुम्ही कोणी तुमच्या जवळ असाल तर सहज माणसं विचारतात, का हो, कुठले तुम्ही, कुठे चाललात, काय करता. नाही तर मग दोन दगडं पण शेजारी बसलेले असतात. तुम्ही कधी पाहिलं का एक दगडाने दुसऱ्या दगडाला विचारलं, काय रे, कधी जन्माला आलास, कुठून आलास, कधी पाहिलं नाही. दोन बैल जरी शेजारी बांधले तर ते एकमेकाकडे वळून पाहता. आजकाल माणसं ह्या दगडांपेक्षा आणि बैलांपेक्षाही बत्थड झाली. शेजारी असता 500 किलोमीटरचा प्रवास करता तरी एकमेकाबरोबर एक शब्द पण बोलत नाही. मित्रांनो, ह्याला माणूस म्हणता येणार नाही. जर पूर्वीचा साधा भोळा माणूस असताना तर तो 10 किलोमीटरमध्ये 10 जन्मा इतका एकमेकाचा घनिष्ठ मित्र होतो. तुमच्या ह्या ग्लासमध्ये पाणी आहे, घरचं पाणी आहे, आणि तुमच्या दुसऱ्या ग्लासमध्ये ऑफिसचं पाणी आहे किंवा बाहेरचं पाणी आहे. हे पाणी ह्या पाण्यामध्ये जर मिसळलं तर काय व्हायला पाहिजे, एकच व्हायला पाहिजे ना. तर दोघांना पैकी काय आहे, सारखीच किंमत आहे. पण जर एक पाणी दुसऱ्या पाण्यामध्ये तुम्ही घालू शकत नसाल, मिक्स करू शकत नसाल, याचा अर्थ कुठलं तरी पाणी अशुद्ध आहे. किंवा दोन्ही पाणी जर एकमेकामध्ये मिसळत नसतील तर त्या पाण्याचा दर्जा काय, चांगला नाही आहे. तसंच आहे माणसाचं. एक माणूस दुसऱ्या माणसामध्ये मिसळला पाहिजे हो. आणि तो जर मिसळत नसेल ना, इथं माणसं जर आली ना, म्हणतात नाही हो, आपलं त्याचं जमत नाही. मग तुझं कोणचं जमत आहे, भूताचं जमतं का. हां, रात्रीचं 12 नंतर तू उठतो का जोडीदारांना भेटायला. नाही सर, मी जागाच असतो तोपर्यंत. अच्छा, मग त्याच्यामुळे भूतं कोणती आणि माणसं कोणती हेच कळायला मार्ग नाही. हां, म्हणजे माणसाने स्वतःला जर माणूस बनवलं तर दुसऱ्या माणसाची ओळख होईल ना हो. पण माणूस म्हणजे काय हे जर आम्हाला घरूनच हे शिकवलेलं आहे.
एकदा एका सभेमध्ये प्रश्न विचारला की जे लोक आपल्या बायकोला घाबरत नाही, बायकोचं ऐकत नाही, स्वतःच्या मनाने जगता, त्यांनी सगळ्यांनी एका बाजूला या. सगळी सभा एका बाजूला गेली कोपऱ्यामध्ये. एक जण तिथं उभा होता. त्याला विचारलं, अरे वा, टाळ्या वाजवा, यांचं अभिनंदन करा, यांचं स्वागत करा, हार आणा म्हणे, यांचा सत्कार करायचा आपल्याला पुढे. त्याला बोलवलं पुढे. मग सत्कार करण्यापूर्वी त्याने थांबा मला काहीतरी बोलायचं आहे म्हणे. आणि मग तो माईक जवळ गेला आणि म्हटला, मित्रांनो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तो म्हणे काय? म्हणे माझ्या बायकोने मला सांगितलंय गर्दीपासून दूर राहा. अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आमचं जीवन हे आमचं नाहीच आहे. आम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे. आम्ही फार सेंटिमेंटल आहे. आमच्या पुढच्या पिढ्या का सुधरत नाही माहिती तुम्हाला? कारण आम्ही आमच्या आईवडिलांच्या आदर्शापर्यंत थांबलेलो आहे. मग तुम्ही आईवडिलांच्या आदर्शाच्या पुढे जर जायचं ठरवलंच नाही तर तुम्ही तुमचे आईवडील जसे आहेत तसेच राहणार आहे. तुमचं कुटुंब जसं आहे तसंच राहणार आहे. मग तुमचं कुटुंब जर वैचारिकदृष्ट्या जर मागासलेलं असेल तर तुम्ही मागासलेलेच राहणार आहे. मला सांगा, तुम्ही कम्प्युटर घेतला, तुम्ही कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे, तुम्ही जर घरच्यांना कम्प्युटर घेऊन दिला तर कोण कोणाला शिकवणार? नाही, माझ्या वडिलांच्या पुढे मी जाऊ शकत नाही. वडिलांना का एखादी मोबाईल घेऊन दिला, त्यांना चालवता येत नाही, मग त्यांना शिकवावं लागेल का नाही? म्हणजे जे तंत्रज्ञान त्यांना अवगत नाही आहे ते तुम्हाला शिकवावं लागेल त्यांना. मग तुम्ही त्यांचे कोण बनले? गुरु बनले. नाही, मी माझ्या पप्पांचा गुरु कसा बनेल? मग लोकांना बनव. मित्रांनो, जीवनामध्ये वय तेव्हाच मॅटर करतं जेव्हा तुम्ही अज्ञानी असता. तुम्ही ज्यावेळेस या शरीराला जीवन समजता तेव्हा तुम्ही अगोदर जास्त वयाचा कोण आहे याचा विचार करता, तिला नीती लावता, तत्त्व लावता. परंतु खरी माणुसकी जी आहे ना, ती माणुसकी अंतःकरणातून आहे. शरीर आणि मनाच्या पलीकडे जी भावना आहे ती माणुसकी आहे. मग ती माणुसकी तुमची समान असते, तिथं वयाचा काही संबंध नसतो. समजा एखादा बॉस आहे आणि त्याच्यासमोर त्याचे कर्मचारी आहे. बॉस म्हणजे अतिशय कडक आणि शिस्तबद्ध, त्याच्या जवळसुद्धा कोणी सावलीला उभं राहणार नाही, एवढा कडक. त्याला जर चक्कर आली आणि तो जर खाली पडला तर कर्मचाऱ्यांनी धावत येऊन त्याला काय पाजायला पाहिजे? पाणी पाजायला पाहिजे, तोंडाला पाणी मारायला पाहिजे. पण ते जर म्हटले, नाही, बॉसचा नियम आहे, अजिबात हात लावायचा नाही, स्ट्रिक्ट कडक, प्रोटोकॉल तोडायचा नाही, बॉसच्या जवळ जायचं नाही. त्यांनी सांगितलं ना, एवढ्या अंतरावर उभं राहा, तेवढ्याच अंतरावर उभं राहायचं, जाईल तो. हां, कदाचित कर्मचाऱ्यांची इच्छा पण तीच असते, असा बॉस गेलाच बरा. मित्रांनो, तुमचा जो आदर आहे तो अनादरामध्ये बदलून जातो. हे तत्त्व, नीतितत्व जे आहे हे माणुसकीला धरून नसतात, एक समाज व्यवस्थेची कारणं असतात. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की जीवनामध्ये ज्या वेळेस आपण माणूस म्हणून जगायचा विचार करतो त्यावेळेस आम्ही पहिलं माणूस म्हणजे काय हे तर समजून घेतलं पाहिजे ना. आज सगळीकडं गर्दी भरपूर आहे पण माणूसच नाही आहे. असं म्हणतात ना, फेसबुकवर खूप सारे फ्रेंड आहे पण एकही नाही आहे जवळ, असे खूप लोक आहे. त्या शोलेमधल्या पिक्चरमध्ये आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ, अशी परिस्थिती आहे. फेसबुकची, व्हॉट्सॲपची, फॉलोअर्सची, यूट्यूबवरच्या, बरोबर आहे. आज माणसं फॉर्मल जीवन जगायला बघता. फॉर्मल म्हणजे औपचारिक. स्माईलसुद्धा कसं असतं, म्हणजे सकाळी दात घासले की नाही हे सांगायलाच नको. हां, अशी परिस्थिती आहे. आमचं हसणं मोकळं नाही, आमचं बोलणं प्रामाणिक नाही. आम्ही मुखवटे घेऊन फिरतो आणि असली माणूस आतमध्ये काय करतो, लपून ठेवतो. नाही, मग आम्ही शब्द तयार केले, प्रोफेशनल आणि पर्सनल. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ. मग अलकनंदा आणि भागीरथी नदी ज्यावेळेस एकत्र येतात ना त्यावेळेस त्यांच्यापासून गंगा बनते. तुम्ही जर कधी गेलात कैलासमध्ये तर एका बाजूने कोणती नदी येते, अलकनंदा, दुसऱ्या बाजूने कोणती येते, भागीरथी येते. एकीचं पाणी अतिशय स्वच्छ आणि एकीचं पाणी पूर्ण गढूळ आणि दोन्ही मिक्स होते. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे दोन्ही ज्यावेळेस मिक्स होतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने माणुसकी जन्माला येते.
जोपर्यंत तुमचं पर्सनल लाईफ वेगळं आहे आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं आहे, तोपर्यंत तुम्ही कधीही जीवनाला माणुसकीचा माणूस म्हणून न्याय देऊ शकत नाही. आणि आज समाजाने करिअरच्या नावाखाली, बिझनेसच्या नावाखाली, तुमच्या सुरक्षेच्या नावाखाली काय केलं? माणसाला तोडलं. मग ऑफिसमध्ये असणारा, ड्युटीवर असणारा, बिझनेसमध्ये असणारा, समाजामध्ये असलेला माणूस आणि कुटुंबामध्ये असलेला माणूस, हे दोन व्यक्तिमत्व तयार झाले. एकाच माणसाला दोन बाजामध्ये तोडून टाकलं. आता मला सांगा, ज्याचे दोन तुकडे ऑलरेडी झालेले व्यक्तिमत्वाचे, त्याच्या अंतःकरणाचे दोन तुकडे झाले, त्याच्या दर्शनाचे दोन तुकडे झाले, तो प्रदर्शनच करणार ना. मला सांगा, बाहेर लोक प्रदर्शन करतात का दर्शन करतात? चेहऱ्यावर कसा भाव ठेवतात? गुड मॉर्निंग सर. आतमधून अशी चीड असती का हिचं गुड मॉर्निंग? हां, आता विलाज नाही ना. हां, ह्याच्यासारखा खडूस माणूस नाही याला गुड मॉर्निंग म्हणायचं. काय दिवस आले. म्हणजे हे समाज आहे. आणि म्हणून नात्यांमध्ये, अगदी जीवनाचं जे सर्वात जवळची नाती आहेत, त्या नात्यांमध्ये सुद्धा लोक चेहरे घेऊन हिंडतात. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की तुमच्यामधली मानवता, माणुसकी अशी ओथंब बनून वाहिली पाहिजे रे बाहेर. आणि ती जर ओथंब बनून बाहेर व्हायला लागली ना, तुमचा अहंकार त्याच्यामध्ये केव्हा विरघळून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. आणि मग जेव्हा अहंकार विरघळून जातो, तेव्हा मी श्रेष्ठ नाही, माझं कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे, हे जीवन कोणाच्या तरी उपयोगाला आलं पाहिजे रे, ठीक नाही. आणि अशी इच्छा तयार होते. बघा, पाणी स्वतःसाठी काय करतं रे पाणी? ते दुसऱ्याची काय भागवतं? अग्नी सतत काही ना काही शुद्ध करत असतो, प्रकाश करत असतो, कोणाला तरी आहार शिजून देत असतो, कोणाचा तरी नाश करत असतो. तो नाश कोणाचा करतो? अशुद्धीचा करतो. अग्नी कधीही शुद्धीचा नाश करत नाही. सोनं कधी अग्नीमध्ये जळून जात नाही. हे जे आपण जीवन बघतो, हे पंचमहाभूत स्वतःसाठी काहीच मागत नाही, हे सगळं सेवा करतात. मग पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर जे आहे तुमचं, त्याची पण अपेक्षा काय आहे? सेवा करणेच आहे, मदत करणे. हां, आहे की नाही? दुष्काळ पडला की पाऊस मदतीला येतो. हां, येतो की नाही? खूप उष्णता वाढली की हवा मदतीला येते. बरोबर आहे की नाही? जेव्हा प्रचंड थंडी वाजते तेव्हा उष्णता म्हणजे सूर्य मदतीला येतो. विचार करा ना तुम्ही. तहान लागली तर पाण्याची एक धार आपले तृष्णा भागवते. हे दुसऱ्यांसाठी जगतात, सेवाच करतात. पंचमहाभूत या प्रकृतीची काय करतात? सेवा करतात. ह्या सृष्टीची सेवा करतात निरंतर, कुठलीही अपेक्षा न करता. की तुम्ही कधी असं पाहिलं की तुम्ही एवढा ऑक्सिजन घेतला, आत्ता पण त्याचं बिल आलं तुम्हाला इंद्रदेवाकडून? हां, आलं का कधी? नाही. मित्रांनो, हेच आम्हाला शिकायचं आहे. आणि म्हणून मनुष्य म्हणून आमचा जन्म कशासाठी आहे? सेवेसाठी आहे, मदतीसाठी आहे, शेअरिंगसाठी आहे. आणि हे ज्या दिवशी आम्हाला कळलं, त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने आमचा स्वभाव ओळखला. काय ओळखला? स्वभाव. नाही तर प्रभावाने जगून जगून आमच्या आयुष्यात वाया गेले सगळे. हां, आम्ही पैशाचा प्रभाव, प्रतिष्ठेचा प्रभाव, ग्लॅमरचा प्रभाव, सगळं आम्ही दुसऱ्याला पाहून जगायला शिकलेलो आहे. स्वतःच्या आतमध्ये आमचं जीवन काय आहे हे आम्ही कधी डोंकून सुद्धा बघत नाही. उलट आम्हाला भीती वाटते स्वतःची. आतमध्ये डोकून बघायची काय वाटते? भीती वाटते. एवढं तुम्ही क्रूर बनवलं आहे स्वतःला. असं क्रूर व्यक्तिमत्वाचं चित्र तुम्ही उभं केलेलं आहे. स्वतःवर प्रेम करा असं म्हणतात. आता मला सांगा, स्वतःवर कसं प्रेम करणार तुम्ही? हा बल्ब स्वतःलाच प्रकाश कसा देणार? एखादा झाड स्वतःचं फळ खाऊ शकतं का? नाही. तसंच तुम्ही तुमच्यावर प्रेम कसं करू शकता? हां, तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करू शकता, तुम्ही तुमच्या मनावर प्रेम करू शकता, पण तुम्ही स्वतःवर प्रेम नाही करू शकत. कारण तुम्ही स्वतःच प्रेममय आहे. ज्या झरण्यातून पाणी वाहतं बाहेर झऱ्यातून, तो झरा पाणी पिईल का? हां, ती काय मांजर थोडी स्वतःची पिल्लं खायला? नाही. तसं आहे प्रेम. हे प्रेममय आपण जेव्हा होतो तेव्हा प्रेम आपोआप काय होतं? एखाद्या झऱ्यासारखं पाझरतं. आणि जो आपल्या जवळ येतो त्याला ते आपोआप मिळतं.
आणि लक्षामध्ये आम्ही त्याला पण नीतितत्वानी बांध घालतो. समाजाने सांगितलं एकावरच प्रेम करा. अरे पण ते शरीरापुरतं म्हटलेलं आहे, ते मनाचं, भावनांचं आणि ऊर्जेचा काही संबंध नाही आहे. तुम्ही मंदिरात गेले, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागता की नाही? तिथल्या भंडाऱ्यामध्ये सगळ्यांना प्रेमाने वाढता. घरात वाढता का? नाही, घरात फक्त आवडीच्या माणसाला. नाही तर घे हाताने, नाही की नाही? बरोबर आहे ना? आवडीचा पण किती दिवस असतो? जवळ नवीन नवीन असतो तोवर, आहे की नाही? तुम्ही पाहिलं असेल लग्नामध्ये पाहिलं की एकमेकाला खाऊ घालता, घरी गेल्यावर बी महिना दीड महिना खाऊ घालता. एखादं पोरगं झाल्यावर म्हणा बरं मला खाऊ घाल. हां, खायला मिळेल तुम्हाला, पण काय मिळेल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग माणसं घरातल्या घरात जर एकमेकाची मदत करू शकेल नसेल, एकमेकावर प्रेम करू शकत नसेल, तर समाजामध्ये कधी मदत करणार, कधी प्रेम करणार? म्हणून सद्गुरू म्हणता तुमचा स्वभाव माणूस म्हणून जो आहे ना, तो दुसऱ्यांना मदत करण्याचाच आहे. आणि म्हणून जीवनामध्ये माणूस व्हा. काही नाही बनता आलं तर कमीत कमी माणूस व्हा. आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या ज्या मुलांना आहे त्यांना चांगलं माणूस बनवण्याचा प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न तुमचा निरंतर चालू ठेवा. आणि हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न तुम्हाला खरोखर एक सुंदर असं जीवन तुमच्या आजूबाजूला निर्माण करण्यास मदत करेल. किमान तुम्ही स्वतः तरी एक सुंदर जीवन जगाल. धन्यवाद.